नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वी भाषा विषयातील 6.7 उभयन्वयी अव्यय शब्दांच्या जातीमधील सुरुवातीला आपण विकारीमधील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आणि अविकारीमध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय ह्या घटकांचा अभ्यास केला होता. आज आपण उभयनवी अव्यय ह्या शब्दाच्या जातीचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वांनी इयत्ता 8वी मार्गदर्शिका पान नंबर 37 काढा. 6.7 उभयान्वयी अव्यय. बघा, उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर बघा, जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक शब्द किंवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला बघा, दोन शब्द असतील किंवा आपण म्हणूया दोन कोणतेही शब्द घ्या, सीता आणि गीता. म्हणजे सीता आणि गीता ह्या दोन शब्दाला काय केलंय आणि या शब्दानी जोडले. किंवा दोन वाक्य घ्या, मला चहा आणि कॉफी आवडते आणि हा शब्द आहे. दोन वाक्य जोडलेले आहे. म्हणजेच हे दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या किंवा दोन किंवा अधिक शब्द जोडणाऱ्या अविकारी शब्दाला आपण म्हणतो, काय म्हणतो? उभयान्वयी अव्यय. समजले सर्वांना? ओके. बघा, त्यानंतर आता परंतु आणि म्हणून इत्यादी ही जी अव्ययन्वयी अव्यय आहेत. आता ह्या उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात. कोणकोणते दोन प्रकार पडतात? तर पहिला आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. आता हे दोन आपले प्रकार आहेत, प्रधानत्व सूचक आणि उभयान्वयी अव्यय. आता मग प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? जेव्हा उभयान्वयी अव्ययाने जोडणारी दोन वाक्य स्वतंत्र किंवा एकमेकावर अवलंबून नसणारी किंवा सारख्याच दर्जाचे असेल तर त्यांना म्हटलं जातं प्रधानत्व सूचक. म्हणजे यामध्ये दोन वाक्य असतात, ती वाक्य अर्थाच्या दृष्टीने काय असतात? स्वतंत्र दर्जाचे असते, एकमेकावर अवलंबून नसतात, तर त्यांना म्हटलं जातं प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. मग आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे देखील प्रकार आहेत. बघा कोणकोणते आहेत? समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक, असे 4 प्रकार आहेत प्रधानत्व सूचकचे. मग आता सुरुवातीला पहिला प्रकार आपण पाहूया, समुच्चय बोधक. जेव्हा दोन प्रधान म्हणजेच काय, मुख्य वाक्ये आणि व शिवाय यासारख्या उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात, त्यांचा समुच्चय करतात, त्यांना म्हटलं जातं समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. मी त्याला पेन दिलाच शिवाय वहीही दिली. बघा, मी त्याला पेन तर दिलाच शिवाय, हे दोन वाक्य बघा, मी त्याला पेन तर दिलाच हे एक वाक्य, शिवाय वहीही दिली म्हणजे वहीही दिली, हे काय झालं? मग दोन वाक्य कोणती कोणती झालेली आहेत? मी त्याला पेन दिला, वहीही दिली, हे दोन वाक्य झाले. मग हे दोन वाक्य कशाने जोडलेले गेले आहे? तर शिवाय. हा, तर म्हणजेच हे दोन स्वतंत्र वाक्य, अर्थाच्या दृष्टीने दोन स्वतंत्र वाक्य आहेत आणि ते शिवाय या शब्दाने त्यांचे काय झालेले? समुच्चय झालेला आहे, म्हणून त्यांना म्हणलं जातं. कोणत्याही वाक्यात हे आले आणि, अन, व, शिवाय यासारख्या दोन वाक्याला जर जोडलं तर तो समजायचा समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. नंतर दुसरा प्रकार आहे विकल्प बोधक. विकल्प म्हणजे अन्यथा, अथवा. आता बघा, जेव्हा वाक्याला जोडणारी अथवा, वा, की किंवा ही उभयनव्य दोन्हीपैकी एकाचीच अपेक्षा करतात. मग कोणतं आहे? तर आपण उदाहरण पाहू, चहा घे अथवा कॉफी घे. आता इथे काय घेतलेलं आहे? एक तर आपल्याला चहा घे किंवा विकल्प आहे इथे, दोन्ही घ्यायचंय का? नाही, एक तर चहा घे किंवा कॉफी घे, म्हणजे हा अथवा शब्दाने जोडलेला आहे. कोणी निंदा अथवा बंदा, अथवाने हे जोडलेलं आहे. बरेचसे मला क्रिकेट किंवा फुटबॉल खेळायचा, दोन्हीपैकी एक खेळायचं असेल, म्हणजेच काय होतं? दोन गोष्टीपैकी एखाद्या गोष्टीची जेव्हा अपेक्षा केली जाते आणि त्याचा अर्थ सूचित करून जातात, त्याला म्हटलं जातं विकल्प बोधक. इथे कसे दोन्ही वाक्य महत्वाचे असतात, तसे इथे दोन्हीपैकी फक्त एकाचीच अपेक्षा केली जाते, तेव्हा त्याला म्हटलं जातं विकल्प बोधक. ओके. नंतर तिसरा प्रकार आहे आपला न्यूनत्व बोधक. जेव्हा दोन वाक्यांना जोडणारी परी, परंतु, पण, बाकी, परी ही अव्यय पहिल्या वाक्यामध्ये काही दोष, उणीव, कमीपणा असल्याचा आशय किंवा भाव व्यक्त करतात, त्यांना म्हटलं जातं न्यूनत्व बोधक उभयान्वयी आहे. वेळ उदाहरणार्थ घेतलेले आहे, वेळेवर पोहोचलो पण गाडी मिळाली नाही. मग पहिल्या वाक्यामध्ये काहीतरी दोष आहे, वेळेवर पोहोचलो, काय आहे? कमीपणा आहे, पण काय झालं? गाडी मिळाली नाही, तिथे काहीतरी कमीपणा आहे, दोष आहे, उणीव आहे, तेव्हा तेव्हा म्हटलं जातं न्यून. न्यून म्हणजेच कमीपणा. आता चौथा प्रकार आहे आपला परिणाम बोधक. आता परिणाम म्हणजे बोधक म्हणजे काय? जेव्हा दोन वाक्यांना जोडणाऱ्या उभयन्वयी अव्ययामुळे पडलेल्या घटनेचा परिणाम पुढील वाक्यावर झालेला त्याचा
परिणाम झाला म्हणायचा. आता रामने अभ्यास केला म्हणून तो पास झाला. बघा काय झालेला आहे. पहिली घटना कोणती आहे, रामने अभ्यास केला, ही झालेली पहिली घटना. आणि दुसरी घटना कोणती आहे, तो पास झाला. पण त्या पहिल्या घटनेचा परिणाम काय झालेला आहे, दुसऱ्या वाक्यात त्याने अभ्यास केला म्हणूनच तो पास झालेला आहे. ह्या गोष्टीचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर झालेला आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. ओके. त्यानंतर बघा दोन प्रकार सांगितले होते, प्रधानत्व सूचक आणि दोन गौणत्व सूचक. आणि प्रधानत्व सूचक मधले चार प्रकार सांगितले बघा. एक समुच्चय, ते कशाने जोडले जातात, आणि अन व शिवाय, एवढं लक्षात ठेवायचं. विकल्प बोधक, ते म्हणजे अथवा किंवा वा की. न्यूनत्व बोधक, न्यूनत्व बोधक कशाने केलं जातं, तरी, परंतु, पण, बाकी, परी असे जोडले जातात. आणि परिणाम म्हणजे म्हणून, तस्मात, सबब, याकरिता, यास्तव, ही झाली परिणाम बोधक. आता पुढचा प्रकार आहे गौणत्व सूचक. बघा गौणत्व सूचक उभयनवी अव्यय म्हणजे काय. तर उभयनवी अव्ययाला जोडलेल्या दोन वाक्यापैकी एक वाक्य गौण असतं. आता पहिलं प्रधानत्व होतं, त्यामध्ये दोन्ही वाक्य काय असतात, महत्वाचे असतात. यामध्ये काय असतं, एक वाक्य गौण असतं, म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतं. म्हणजे काय असतं, दोन वाक्य असतात, दोन पैकी एक वाक्य गौण असतं आणि दुसरं वाक्य प्रधान असतं. आणि जे काय असतं, अर्थाच्या दृष्टीने पहिलं वाक्य हे दुसऱ्यावर अवलंबून असतं, त्याला म्हटलं जातं गौणत्व दर्शक उभयनवी अव्यय. त्याचे देखील प्रकार पडतात. एक स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक, संकेत बोधक, असे प्रकार पडतात. आता मग स्वरूप बोधक म्हणजे काय, जेव्हा प्रधान वाक्याचा खुलासा गौण वाक्य करतो आणि ही वाक्य ज्या वेळेला जोडली जातात त्यांना म्हटलं जातं स्वरूप बोधक. की, म्हणून, 500 रुपये म्हणजे 100च्या 5 नोटा. बघा इथे दिले की नाही, म्हणजे 500 रुपये हे काय आहे, गौण वाक्य आहे, ते दुसऱ्या वाक्यावर अवलंबून आहे. 500 रुपये म्हणजे 100च्या 5 नोटा, त्याला म्हटलं जातं. म्हणजे पहिल्या वाक्याचा खुलासा काय झालेला आहे, दुसऱ्या वाक्यामुळे झालेला आहे. कारण बोधक, जेव्हा, का, की, कारण या वेळेमुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण वाक्यातून समजते. उदाहरणार्थ काय आहे, तो परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने खूप अभ्यास केला. कारण बोधक, त्याचं कारण झालं. ते कशा कशाने जोडले जाते, का, की, व, कारण. आता पुढे आहे उद्देश बोधक. म्हणून, यास्तव, कारण की, जोडलेल्या दोन वाक्यामुळे हेतू दर्शवला जातो, त्याला म्हटलं जातं उद्देश बोधक. मुलीला चांगले स्थळ मिळावे यास्तव त्यांनी खूप प्रयत्न केले. मग त्यांचा हेतू आहे, काय आहे, चांगलं स्थळ मिळावं. मग यास्तव त्यांनी काय केलं, खूप प्रयत्न केले. त्यांचा उद्देश आहे, त्यांचा हेतू आहे त्यामध्ये. नंतर चौथा आहे संकेत बोधक. जेव्हा मुख्य व गौण वाक्य जर, तर, जरी, तरी या वेळेने जोडली जाऊन त्यातून अटका व्यक्त होत असेल तर त्यांना म्हटलं जातं संकेत बोधक उभयान्वयी अव्यय. आता बघा नमुना प्रश्न दिलेला आहे, वाटेत पावसाने मला गाठले म्हणून मी इथे येण्यास नकार झाले. मग ह्यात कोणत्या प्रकारातली आहे, न्यूनत्व, विकल्प, परिणाम बोधक की समुच्चय बोधक. अगदी बरोबर, काय आहे, वाटेत पावसाने गाठलं म्हणून मला उशीर झाला की नाही, मग हे काय झालेले, त्याचा परिणाम झालेला आहे. मला येण्यास उशीर का झाला, तर का वाटेत पावसाने मला गाठले. समजलं सर्वांना. नंतर आता आपण स्वाध्याय सोडूयात. स्वाध्याय 6.7. आता योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक निवडून त्याचे वर्तुळ रंगवा. पहिला आहे खालील विकल्प बोधक उभयन्वयी अव्यय असलेला शब्द कोणता. मग विकल्प मी सांगितलं होतं दोन्ही पैकी एक असतं, मग ते आपण कशाने जोडतो सांगा बरं, किंवा, वा, हो की नाही, अथवा. मग इथे कोणता आलेला आहे पर्याय बघा, व, पण, वा, सबब. मग कोणता आलेला आहे, तर पर्याय क्रमांक 3 वा. खालीलपैकी समुच्चय बोधक उभयन्वयी अव्यय कोणते. मग काय असतात, दोन्ही वाक्य काय असतात, मुख्य असतात. मुख्य वाक्य कशाने जोडली जातात, आणि, अन, व, शिवाय कशाने जोडले बघा इथे पर्याय, बाकी, की, म्हणून, आणिच आहे. आणि, अन, शिवाय, पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी न्यूनत्व बोधक उभयन्वयी अव्यय कोणते. न्यूनत्व म्हणजे काय, कमीपणा. बघा किंतु, अथवा, अन, म्हणून. मग कोणता आहे बघा सांगा बरं, न्यूनत्व कोणी दाखवले, किंतु. न्यूनत्व बोधक म्हणजेच काय, तुम्हाला कोणते कोणती वाक्य सांगितली होती, तरी, परंतु, पण, बाकी, हो की नाही. तर मग न्यूनत्व किंतु, पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी परिणाम बोधक उभयन्वयी अव्यय कोणतं. मग तुम्हाला सर्वांना माहिती आहे परिणाम म्हणजे काय, तुम्ही काहीतरी केलं म्हणून त्याचा परिणाम झाला. मग अथवा, की, तरी, म्हणून, मग कोणतं येणार आहे परिणाम मध्ये,
सांगितलं होतं की नाही, म्हणून सबब याकरिता यास्तव, म्हणजे पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी विकल्प बोधक नसलेले उभयन्वी अव्यय कोणते? मग कोणतं हे विकल्प बोधक अव्यय नसलेलं विचारलेलं आहे. म्हणजे यास्तव, बाकी, नी, कोणतं येत आहे पर्याय क्रमांक? म्हणजे बघा, म्हणजे परिणाम बोधक येत आहे, आपल्याला विकल्प बोधक नसलेलंच पाहिजे. यास्तव, बाकी, नी. खालीलपैकी न्यूनत्व बोधक नसलेले उभयन्वी अव्यय कोणते? कोणत्या गोष्टीमध्ये न्यूनत्व नाहीये? आणि मध्ये, हो की नाही? शिवाय, किंतु, परंतु हे न्यूनपणा दाखवतं. तो अचानक मेला कारण त्याच्या पोटात चुकीने विष गेले. मग इथे काय आहे पर्याय? स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक की संकेत बोधक? तर कारण बघा, इथे कारण दिलेलं आहे, कारण त्याच्या पोटात चोखीने विष गेले, म्हणून पर्याय क्रमांक 2. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, मग कोणता आहे? विकल्प बोधक, परिणाम बोधक, उद्देश बोधक की न्यूनत्व बोधक? परी हा शब्द कुठे लागतो सांगा? तरी, परंतु, पण, बाकी, परी हे न्यूनपणा दाखवतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. तुला यायचे किंवा नाही ते तूच ठरव. विकल्प बोधक, परिणाम बोधक, समुच्चय बोधक की न्यूनत्व बोधक? कोणतं आहे? तुला यायचे किंवा नाही ते तूच ठरव. तुला यायचं किंवा नाही, यायचं आहे किंवा नाही, या दोन्हीपैकी एक ठरवायचंय तुला, म्हणजेच काय येणार आहे? विकल्प बोधक. पैसा आला की माणुसकी संपलीच, मग कोणतं येणार आहे? कुठला? पैसा आला की माणुसकी संपलीच, म्हणजे याने काय झालेलं आहे की आपण काय म्हटलेलं आहे, कशाने जोडलं जातं? आता इथे कोणतं जोडलेलं आहे ते शोधायचं. कोणतं आहे? अथवा, किंवा, वा, की असेल तर आपण कोणतं असतं त्यामध्ये? विकल्प बोधक. बघा पुढे 11वा, आकाशात काळे ढग जमा झाले आणि पावसाला सुरुवात झाली. दोन वाक्य जोडलेले आहेत, कशाने? आणीने. मग आणि कुठे असतं? आणि अन शिवाय समुच्चय बोधक मध्ये असतं. अगदी बरोबर. न्यूनत्व बोधक, विकल्प बोधक, परिणाम बोधक किंवा भ्रमेयाव्यय? समुच्चय बोधक मध्ये. साक्षीने सुंदर चित्र काढले म्हणून तिला बक्षीस मिळाले, मग कोणते येणार आहे? समुच्चय बोधक, परिणाम बोधक, न्यूनत्व बोधक की विकल्प बोधक? मग काय झाले? परिणाम बोधक, म्हणजे तिला सुंदर चित्र काढलं म्हणून बक्षीस मिळालं की नाही? 13वा, स्वरूप बोधक उभयन्वयी अव्यय, कारण बोधक अव्यय, उद्देश बोधक आणि संकेत बोधक हे कशाचे अव्ययाचे पोट प्रकार आहेत? तर गौणत्व सूचक. तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे, अभ्यान्वयी अव्ययाचे मी 2 प्रकार पडतात, एक प्रधानत्व सूचक आणि दुसरा गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचकचे देखील 4 प्रकार पडतात, तेही तुम्हाला सांगितले होते. समुच्चय बोधक, परिणाम बोधक, न्यूनत्व बोधक आणि विकल्प बोधक. आणि गौणत्व सूचकचे कोणते प्रकार पडतात? स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेत बोधक हे गौणत्व सूचक उभयन्वयी अव्ययाचे प्रकार पडतात. 14वा प्रश्न आहे, जर आज आईने लाडू केले तर मी तुला देईन, मग कोणता प्रकार आहे? संकेत बोधक, उद्देश बोधक, कारण बोधक की स्वरूप बोधक? हो की नाही? मग काय आहे? संकेत बोधक. संकेत बोधक असं तुम्हाला काय सांगितलं होतं मी? हम्म, जर, तर, हो की नाही? जर, तर, जरी, तरी, जर जोडलं तर ते असतात संकेत बोधक. जर आईने खाऊ दिला तर मी तुला देईन, आईने लाडू केले तर मी तुला देईन, हो की नाही? जर मी गावाहून आले तर उद्या तुझ्याकडे खेळायला येईल, हो की नाही? तर त्याला म्हटलं जातं संकेत बोधक उभयन्वयी अव्यय. प्रश्न 15वा आहे, तुषारला नोकरीत पदोन्नती मिळाली कारण त्याने चांगली कामगिरी केली, मग काय आहे? अगदी बरोबर, कारण. पदोन्नती का मिळाली? कारण त्याने चांगली कामगिरी, काम चांगलं केलं, म्हणून त्याला म्हटलं जातं कारण बोधक उभयन्वयी अव्यय. समजले सर्वांना उभयन्वयी अव्ययाचे प्रकार? तरी आपण एकदा सुरुवातीला पुन्हा आपण रिव्हिजन करूया, प्रकाराबद्दल थोडस कन्फ्युजन होतं सर्वांचं. पहिलं समुच्चय बोधक उभयन्वयी आलं की लक्षात ठेवायचं, ती वाक्य जोडली जातात, लिहूनच ठेवायचं. आणि, अन, व आणि शिवाय 2 वाक्य ह्या 4 शब्दांनी जोडली जातात. विकल्प बोधक म्हटलं की कोणतं येतं? अथवा, किंवा, वा याने जोडले जातात. ओके, बरोबर झालं ते. अथवा, किंवा, वाने जोडले जातात. नंतर न्यूनत्व बोधक, मग न्यूनत्व बोधकने उणीव दाखवले जाते. कोणते कोणते? तरी, परंतु, पण,
परी, बाकी. मग लगेच प्रकार समजण्यास आपल्याला मदत होते. ओके. परिणाम बोधक मध्ये काय दाखवलं जातं, कोण कोण देतात हे बघा इथे दिलेले आहे. तस्मात, अतएव, म्हणून, सबब, याकरता, यास्तव हे परिणाम बोधकचे आहेत. तर गौणत्व बोधक, स्वरूप बोधक याच्यामध्ये कोणकोणती जडलेलं म्हणजे की, हा म्हणजे आणि की वापरलं की समजायचं स्वरूप बोधक. तर कारण बोधक म्हणजेच काय येतं, कारण का की व कारण. उद्देश बोधक म्हणजेच काय, जेव्हा जेव्हा यास्तव वगैरे येतात, जर तर आलं का संकेत बोधक. समजलंय सर्वांना उभयन्वी अव्ययाचे सर्व प्रकार. आता यानंतर आपण पाहणार आहोत केवल प्रयोगी अव्यय. सर्वांना माहिती आहे केवल प्रयोगी अव्यय शब्दाच्या जातीतला शेवटचा प्रकार. मग आता केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच काय, आपल्या मनात जे काही भावना असतात बघा, कोणकोणत्या भावना असतात, आपल्याला आनंद होतो, दुःख होतं, आश्चर्य होतो, कधी किळसवाणं वाटतं, म्हणजे ज्या काही भावना आपल्या मनामध्ये असतात त्या व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना म्हटलं जातं केवल प्रयोगी अव्यय. मग अव्यय हे काय करतात, केवल प्रयोगी अव्यय केव्हाही अव्यय वाक्याच्या प्रारंभी सुरुवातीला येतात. उच्चाराच्या दृष्टीने शब्द स्वतंत्र असतात आणि त्यांचा वाक्याशी तसं पाहिलं तर काहीही संबंध नसतो, फक्त भावनेचा उच्चार करण्याकरता यांचा उपयोग केला जातो. मग केवल प्रयोगी अव्ययाचे प्रकार आहेत. हर्षदर्शक म्हणजे काय, आनंद होतो आपल्याला तेव्हा. मग आनंद झाल्यावर आपण कोणकोणते शब्द वापरतो, आहा, आहा, ओहो, वा वा वा. शोक, आपल्याला दुःख झालंय तर काय म्हणतो, अरे रे, अगं आई, आई गो, हाय हाय, हाय, ओम ओम, असे आपण आपल्या तोंडातून नकळत निघतात ते. प्रशंसा असेल, मग एखाद्याने चांगलं काम केलं असेल, परीक्षेत नंबर आला असेल, कुठे जिंकला असेल, त्याची प्रशंसा स्तुती करायची असेल तर आपण म्हणतो वाह वा, छान, ठीक, फक्कड, भले, खाशी, शाबास. हे काय असतं, प्रशंसा केली जाते. तर संमती, एखाद्याला संमती द्यायची, ठीक आहे, कर, बरं आहे, ओके, अच्छा, हा, जी हा. आता एखाद्या गोष्टीला आपल्याला विरोध करायचा असेल तर आपण कोणते केवळ ईश, हुज्ज, छट, छे, हॅट, ओहो, छे छे. आश्चर्यदर्शक, एखाद्या गोष्टीचं आपल्याला आश्चर्य झालं तर आपण म्हणतो अरे छा, अबब, आहा, ओहो, बापरे. तर आश्चर्यदर्शक. आणि तिरस्कार दर्शक, आपल्याला आवडत नसेल ते तिरस्कार असेल, श, हू, डीड, शी, चीड, थू, डिग वापरतो. आता मौन दर्शक असतील तर तो कोणता वापरतो, गप, गुपचिप, चुप, चिप, चुपचाप. संबोधन दर्शक, आपल्याला हाका मारायचे असेल, अगं, अगो, बारे, ए, अहो, अगो, अरे. संबोधन म्हणजेच काय, आपण थोडक्यात त्याने हाका मारतो. आता बघा इथे उत्तर, अरे रे, काय झालं हे. मग इथे अरे रे आलेला आहे, मग अरे रे म्हणजे काय झालं, शोकदर्शक झालं. अगं ऐकलंस का, मग अगं आले बघ इथे अगं. मग हे काय झालं, हाका मारणे, संबोधन दर्शक. बाप रे, केवढा गोंधळ हा. मग बापरे असेल तर काय वापरतो, आपल्याला आश्चर्य झालं असेल. छान, काय छान चित्र, मग शाबास किती होती नाही, प्रशंसा दर्शक. आता व्यर्थ उद्गारवाचक, जी उद्गारवाची वाक्य कोणताही भाव व्यक्त करत नाही, त्यांच्या वाक्यात वापरण्यावर काही परिणाम होत नाही. मी बापडा काय बोलणार, म्हणजे कोणकोणते झाले, बापडा, बेटे, म्हणे, आपली, हे व्यर्थ असतात. तर उद्गारवाचक वाक्य ओळखा, शिव शिव, परंतु, शिवाय, त्यापेक्षा, म्हणजे कोणतं आहे, शिव शिव. हे काय झालेलं आहे, उद्गारवाचक झालेलं आहे आणि ते काय आहे, शोकदर्शक, आपल्याला दुःख झालेलं. आता बघा, सर्वांनी पान नंबर 40 वरील स्वाध्याय सोडवायचा आहे. प्रश्न पहिला आहे, पुढील पैकी प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते. प्रशंसा म्हणजेच काय देतो आपण, शाबासकी देतो बघा, ची, अरे रे, भले, छट. मग भले म्हणजेच आपण शाबासकी देतो की नाही. ओके. हुडूद हे कोणत्या प्रकारचे केवल प्रयोगी अव्यय आहे, विरोध दर्शक, तिरस्कार दर्शक, मौन दर्शक की शोक दर्शक. मग कोणता आहे, आपण हुडूद हा शब्द आपण कधी वापरतो, हुड, हिड हे कधी वापरतो आपण, तर तिरस्कार दर्शक मध्ये. पर्याय क्रमांक 2. वा वा, मी हे कसे कबूल करीन या वाक्यातील केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता, हर्षदर्शक, विरोधदर्शक, संमतीदर्शक की आश्चर्यदर्शक. मग काय आहे, संमतीदर्शक, हो की नाही. मी हे कसे कबूल करील, वा वा. चूप, तुझं बरंच काय ऐकून घेतलंस, मग चूपचा कोणता आहे, मौन आहे, हो की नाही. मी सुद्धा येईन नाटक पाहायला, रिकाम्या जागी केवळ प्रयोगी अव्ययी, अरे रे, बाप रे, शाबास, ठीक. मग काय येणार आहे, ठीक आहे, मी सुद्धा येईन तुझं नाटक पाहायला, याच्यात काय आहे, संमती आहे की नाही आपली. पर्याय क्रमांक 4. 6.
पिवळ्या कंठाची चिमणी. मग कोणते वार्त आहे? आई ग, पिवळ्या कंठाची चिमणी. छी, पिवळ्या कंठाची चिमणी. भले पिवळ्या कंठाची चिमणी. ओहो, पिवळ्या कंठाची चिमणी. मग कोणतं येणार आहे याच्यामध्ये? आवडणार आहे की नाही पिवळ्या कंठाची चिमणी? ओहो. पर्याय क्रमांक 4. पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. संबोधन दर्शक अगा, विरोध दर्शक उहू, शोक दर्शक आगाई आणि संमती दर्शक ओहो. मग कोणतं येणार आहे? संबोधन दर्शक आपण काय वापरतो? अरे, अगो. ओके नाही. पुढील पैकी संमती दर्शक केवळ प्रयोगी अगो. जी, च, ए, शी. मग एखाद्याला आपण संमती द्यायचो. हो, जी असं वापरतो की नाही? पर्याय क्रमांक 1. पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. अबब, केवढा प्रचंड पुतळा उभा केला आहे इथे. शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, उभयन्वयी अव्यय की क्रियाविशेषण? अबब म्हणजेच काय झालेले? आश्चर्य झाले, हो की नाही? म्हणून केवळ प्रयोगी अव्यय. पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. छे छे, अजिबात बघू नको हा चित्रपट. छे छे म्हणजे काय? तिरस्कार आहे, हो की नाही? मग कोणता आहे अव्यय? केवळ प्रयोगी अव्यय. अरे अच्छा, मोठी गंमतच झाली की. हे सुद्धा कशाचा आहे? केवळ प्रयोगी अव्यय. पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. बापरे, एवढी प्रचंड दरी आहे ही. तर काय आहे? हे सुद्धा केवळ प्रयोगी अव्ययच आहे. आता पुढे आपण प्रकरण 7 लिंग हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, सजीवामध्ये आता लिंग म्हणजे काय? आता जे सजीव असतात, प्राणी, मनुष्य, पशु, पक्षी, कीटक, काही स्त्री असतात, काही पुरुष असतात, यामधला फरक तो नर जातीचा आहे की मादी जातीचा आहे ओळखण्यासाठी आपण लिंग हा शब्द वापरतो. मग आता लिंगाचे 3 प्रकार आहेत. पुल्लिंग, स्त्रीलिंग, आपण लहानपणापासून अभ्यासतो, पहिलीपासून अभ्यासतो. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. आता पुल्लिंग म्हणजे काय? तर पुरुष जातीवरून ते काय असतं? मग जातीचा पुरुष जातीचा नर जातीचा बोध होतो, त्याला म्हटलं जातं पुल्लिंग. मग यामध्ये शिक्षक, मुलगा, वडील हे जे असतात ते पुल्लिंग मध्ये. आणि स्त्रीलिंग म्हणजे जातीवरून काय होतं? स्त्री जातीचा बोध होतो, मग हे मादी जातीचा बोध होतो, त्याला म्हटलं जातं स्त्रीलिंग. म्हणजे जसे शिक्षिका, हो की नाही, लांडोर म्हणजे स्त्री जातीचे, मादी जातीचे असतात, त्यांना म्हटलं जातं स्त्रीलिंग. आणि नपुंसकलिंग, नपुंसकलिंग मध्ये सर्व निर्जीव वस्तूंचा, ते स्त्री आहेत किंवा पुरुष आहेत, या कोणत्याही शब्दाचा तिथे बोध होत नाही, त्याला म्हटलं जातं नपुंसकलिंग. म्हणजेच काय? नामाच्या स्वरूपाने एखादी वस्तू नसते तर ते काल्पनिक पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे हे दोन्हीपैकी कळते, त्यावरून आपल्याला लिंग असं म्हटलं जातं. आता मग जर आपल्याला पुल्लिंग जे आहे, प्राणीदर्शक पुरुषातील पुल्लिंग शब्द कसं ओळखायचं? आता बघा, जर समजा आकारांत पुल्लिंग नाम असेल तर त्याचं आपल्याला कसं करतात? एकारांत होतं. वचन सुद्धा इथे आहे पुल्लिंगी नामाचं. मग एक मुलगा, अनेक मुलगे, एक आंबा, अनेक आंबे, एक रस्ता, अनेक रस्ते असे करू शकतो. पण आकारांत असेल तर त्याचं काय होतं? एकारांत. गे, आ, गे. बघा, घोडा, आ, घोडे, कोंबडा, कोंबडे, बगळा, पगळे, ससा, ससे. म्हणजे जे आकारांत पुल्लिंग असतात त्यांचं अनेक वचन करताना एकारांत होतो. आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामाचे दोन्ही वचनात सारखीच असतात. आता आकारांत सोडले सारखे असतात तर कोणते? देव, एक देव, अनेक देवच असतात. एक न्हावी, अनेक न्हावीच असतात. एक उंदीर, अनेक उंदीर, एक कवी, अनेक कवी, लाडू, एक लाडू, अनेक लाडू असतात. एक तेली, अनेक तेली. समजले? आता स्त्रीलिंगी म्हणजे तुम्हाला मागाशी मी सांगितलेलंच आहे. तर स्त्रीलिंगी मध्ये काय असतं? जर अकारांत असेल तर त्याचं काय होतं? आकारांत. एक वेळ, अनेक वेळा. शेवटी अचा उच्चार होतो, अ या स्वराचा. चूक, चुका, केळ, केली, चूल, चुली. आकारांत किंवा इकारांत पण देखील होतो. वीट, विटा, सून, सुना, गाय, गाई, वात, वाती. आता आकारांत स्त्रीलिंगी तत्सम नामाचे अनेक वचन एक वचनासाठी. भाषा बघा, इथे आकारांत आहे, मग त्याचं काय होतं? एक भाषा, अनेक भाषाच होतात. एक सभा, अनेक सभा. एक दिशा, अनेक दिशा. आता अनेक वचनी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, निर्जीव वस्तूचा कोणताही स्त्री आणि पुरुष आहे म्हणून हे आपल्याला कळत नाही. घर, मग ते पुरुष आहे की स्त्री आहे? नाही, मग ते काय म्हणायचं? नपुंसकलिंग, तो. आता एकच प्रश्न आहे, फक्त आपल्याला तो, ती, ते हे लावायचं. जर तो आलं तर पुल्लिंग, जे काही नाम असेल त्या नामापुढे आपण तो, ती, ते लावायचं. तो आलं की तो पुल्लिंग, ते आलं की ते स्त्रीलिंग, आणि ते आलं की ते नपुंसकलिंग. आता इथे बघा, घर, तो घर, ती घर का ते घर? ते घर, म्हणजे हे काय आलं? नपुंसकलिंग. बघा, हो की नाही?
आता सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? राणी, महाराणी, सम्राटीन की सम्राज्ञी? तर काय होतंय त्याचं स्त्रीलिंगी रूप? सम्राज्ञी. दुकानदाराने, सर्वांनी पाहायचं आहे पान नंबर 41 वर 42 वर स्वाध्याय दिलेला आहे, तो सोडवायचा आहे. दुकानदाराने पुस्तकाचे गठ्ठे बांधले. अधोरेखित नामाचे लिंग ओळखा. इथे अधोरेखित राहिलेला आहे दुकानदाराने. मग कोणता आहे? दुकानदार, तो दुकानदार, ती दुकानदार का ते दुकानदार? तर दुकानदार काय? पुल्लिंग आहे. पर्याय क्रमांक 1. लिंग बदला बोका, बोकी, बोकीळ, भाटी की यापैकी नाही. तर बोकाचं लिंग बदलल्यानंतर काय होतं? भाटी. लक्षात ठेवायचंय. पुल्लिंग ओळखा. गवळी, कोळीन, कासारीन, माखी. आता मी सुरुवातीला सांगितलं होतं सर्वनामाचा वापर करायचा. कोणता? तो, ती, ते. आता आपल्याला पुल्लिंग, पुल्लिंग म्हणजे आपण काय वापरलं पाहिजे? नामाच्या अगोदर तो हे सर्वनाम वापरून पाहायचं. मग तो गवळी, तो कोळीन, तो कासारीन की तो वाघीन? तो काय येणार आहे? तो गवळी. म्हणून पुल्लिंग कोण आहे? पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे? इथे देखील आपल्याला तो वापरायचा आहे. तो नदी, तो सरोवर, तो कुंड की तो झरा? काय येतं बरोबर? तो झरा. खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे? आता स्त्रीलिंगी म्हटल्यावर आपल्याला कोणतं सर्वनाम वापरायचं आहे? तर ती. ती नदी, ती वारा, ती कुंड की ती झरा? काय येतं? ती नदी. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. सुधाची नणंद आजारी. मग अधोरेखित काय आहे? नणंद आहे. मग नणंद काय येते? तो नणंद, ती नणंद का ते नणंद? ती नणंद. हो की नाही? पर्याय क्रमांक 2. खालील लिंग ओळखायचे. सुधाची आज परीक्षा आहे. सुधा. मग तो सुधा, ती सुधा की ते सुधा? ती सुधा. पर्याय क्रमांक 2 स्त्रीलिंग. पुढील शब्दाचे लिंग ओळखा. भाषण. मग भाषणाच्या पुढे तो ती लावा. तो भाषण, ती भाषण का ते भाषण? काय येणार आहे? ते भाषण. मग ते आल्यानंतर काय येतं? नपुंसकलिंग. पर्याय क्रमांक 3. पुढील शब्दातील पुल्लिंगी शब्द ओळखून त्याचा पर्याय क्रमांक ओळखा. मग पुल्लिंग असेल तर नामापूर्वी कोणतं सर्वनाम वापरायचंय? तो. तो उंट, तो काया, तो कन्या, तो राज्ञी. तर काय येतं? तो उंट. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 10 आहे. नपुंसकलिंग शब्द निवडा. मुलगा, मुलगी, मूल, पोरगा. आता नपुंसकलिंग म्हणजे कोणतं सर्वनाम वापरायचं आहे? ते लावायचं आहे. मग कोणतं येणार? ते मुलगा, ते मुलगी, ते मूल की ते पोरगा? तर काय येणार आहे? ते मूल. पुढील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखून त्याचा पर्याय निवडा. आता स्त्रीलिंगी म्हणजे ती, ती मोर, ती बोकड, ती वाघ का ती लांडोर? तर काय येणार आहे? ती लांडोर. आमच्या अंगणात सुंदर सुंदर फुले आहेत. या वाक्यातील फुले शब्दाचा लिंग कोणता आहे? फुले, तो फुले, ती फुले का ते फुले? ती फुले. म्हणजे काय? स्त्रीलिंग. प्रश्न 13 आहे. वर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? मग वर काय? खाली, शाप, वधू की वरील पैकी नाही? वर म्हणजे नवरदेव, नवरा मुलगा असतो, आणि वधू म्हणजे नवरी. वर, वधू. आईने मिरचीचा ठेचा बनवला. या वाक्यातील मिरचीचा या शब्दाचे लिंग मिरची. मग काय येते? तो मिरची, ती मिरची का ते मिरची? ती मिरची. हो की नाही? पर्याय क्रमांक 1 स्त्रीलिंग. मला आगगाडीने प्रवास करायला आवडते. या वाक्यातील आगगाडी या शब्दाचे लिंग. मग तो आगगाडी, ती आगगाडी का ते आगगाडी? अगदी बरोबर, ते आगगाडी. पर्याय क्रमांक 4 नपुंसकलिंग. आता प्रकरण 8 आहे आपलं वचन विचार. मग वचन तुम्हाला माहितीच आहे सर्वांपासून. वस्तू एक आहेत की अनेक आहेत यावरून जे ओळखलं जातं त्याला म्हटलं जातं वचन विचारता. म्हणजे वस्तूंची संख्या दर्शवणं. जेव्हा वस्तूची संख्या एकच असते तेव्हा त्याला म्हटलं जातं एक वचन. पुस्तक, एक पुस्तक, मोती, एक मोती, एक डोळा, एक फुल. जेव्हा वस्तूची संख्या एकापेक्षा अधिक असते तेव्हा त्याला म्हटलं जातं अनेक वचन. मग पुस्तके, अनेक पुस्तके, अनेक डोळे, अनेक चुली. आता आपल्याला स्वाध्याय आहे पान नंबर 44 वरचा. वचन ओळखा. आता वह्या दिलेल्या आहेत. मग वचन ओळखताना आपण लक्षात ठेवायचं त्या जे काही नाम असतं त्याला त्याच्या पुढे जसं आपण लिंग ओळखताना तो तिथे वापरलं की नाही, तसंच ह्याच्या पुढे वस्तू पुढे एक आणि अनेक हा शब्द लावायचा. मग एक आणि अनेक लागले की आपल्याला वह्या आहे. एक वह्या की अनेक वह्या? तर अगदी बरोबर अनेक येणार. मग काय येणार आहे? अनेक वचन. भिंगऱ्या, एक भिंगऱ्या का अनेक भिंगऱ्या? कोणतं वाटतं तुम्हाला? भिंगऱ्या म्हणजे अनेक वचन. आमच्या गावात 4 शाळा आहेत. बघा मला काय सांगितलं होतं? जेव्हा
आता शाळेचं जर आपण एकवचन अनेक पाहिलं तर एक शाळा अनेक शाळा दोन्हीचं रूप काय होतं, सारखंच येतं. पण इथे चार हा शब्द आलेला आहे, मग आपल्याला काय म्हटलं जातं, जेव्हा एकापेक्षा जास्त वस्तू असतात तेव्हा त्याला म्हटलं जातं अनेक वचन. मग इथे चार शाळा आहेत म्हटल्यावर काय उत्तर येणार आहे, तर अनेक वचन. फुल, एक फुल का अनेक फुल, अगदी बरोबर, एक फुल, अनेक फुले असतात. मग पर्याय क्रमांक एक. काटे, एक काटे की अनेक काटे, एक काटा असतो, अनेक काटे, म्हणून पर्याय क्रमांक 2. डबे, एक डबे की अनेक डबे, अनेक डबे, एक डबा अनेक डबे, अनेक वचन. गाडी, एक गाडी की अनेक गाडी, एक गाडी, अनेक गाड्या होत्या, म्हणून इथे गाडी काय आहे, एक वचन. ब मध्ये आहे प्रश्न क्रमांक 2, एक वचनी शब्दाचा पर्याय क्रमांक निवडून वर्तुळ रंगवा. आता आपल्याला इथे सगळे येणार आहे, एक वचनी शब्दाचा बघायचा आहे, एक लावून बघायचंय. एक चाके, एक नखे, एक डोके, एक बाके, काय येणार आहे, एक डोके. एक चाक अनेक चाके, एक नख अनेक नखे, एक बाक अनेक बाके, एक डोकं असं होतं का, नाही, एक डोके अनेक डोके. दुसरा आहे फुले, नखे, हाडे, दार, मग इथे देखील एक लावून बघायचा. एक फुले होते का, नाही, एक नखे होते का, नाही, एक हाडे होते का, नाही, एक दार अरे दार. पर्याय क्रमांक 4. आता सासू, तर काय येणार आहे, सासू, पिसवा, पाखरे, जावा, एक लावून बघायचं. एक सासू, एक पिसवा, एक पाखरे, एक जावा, नाही, तर काय येतं, फक्त एक सासू आणि एक सासवा, एक पिसू आणि पिसवा, एक पाखरू आणि पाखरे, एक जाऊ आणि जावा. आता हे तुम्हाला सांगायचं राहिलं माझं, जेव्हा उकारांत असतात की नाही त्याचं काय होतं, सासू, जर समजा सासू असेल, पिसू असेल, उकारांत असेल तर त्याचं काय होतं माहितीये का, तर उकारांत असेल तर त्याचा होतो वा मध्ये कन्वर्ट. उ आहे तर त्याचा कन्वर्ट कशामध्ये होतो, वा. सासू, सासवा. पिसू, बघा पिसू सुद्धा काय आहे, उकारांत आहे, मग त्याचं काय झालं, पिसवा. हं, जाऊ, जावा, जळू, जळवा. हं, अशा पद्धतीने उ, उवा, म्हणजे उकारांत आल्यानंतर, त्याचा उच्चार कसा झाला, उकारांत आल्यानंतर त्याचं अनेक वचन करताना वाकारांत होतं. पुढे प्रश्न 4 आहे, फुले, मुले, केळे, सुळे, मग इथे सुद्धा एक लावणार, एक फुले, एक मुले, एक केळे, एक सुळे, मग काय येतं इथे, एक केळे आणि एक केळी होतो, म्हणून इथे येणार आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 5 आहे, चटया, बिया, वासरू, कुंड्या, मग एक चटया, एक बिया, एक वासरू, एक कुंड्या, तर काय येणार आहे, एक वासरू आणि एक वासरे, म्हणजे ते एक वचन येणार आहे, पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न 6 आहे, पोपट, मोर, मैना, आता सगळे ते एक वचनच विचारलेलं आहे आपल्याला, तर मग एक, एक पोपट, एक मोर, एक मैना, एक घार. बघा आता इथे थोडस कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे आपल्याला. एक पोपट अनेक काय होतात, पोपटच होतात. एक मोर अनेक मोरच होतात. एक मैना अनेक मैना होतात. एक घार अनेक काय होता, घार. मग काय होणार आहे, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 7, विटा, लाटा, खाटा, काटा, एक वीट अनेक विटा, एक लाट अनेक लाटा, एक खाट अनेक खाटा, एक काट अनेक काटा होते का, नाही, म्हणून एक काटा अनेक काटे होतं, म्हणून पर्याय क्रमांक 4. एक तारा, अनेक तारा, एक वारा, अनेक, अरे एक लाटा, अनेक लाटा, एक धारा, अनेक धारा, मग इथे काय येणार आहे, एक तारा, अनेक तारे, एक वारा, अनेक वाराच येणार आहे, एक लाटा, अनेक लाटाच येणार आहे, एक धारा, अनेक धाराच येणार, फक्त इथे काय होणार आहे, कशात बदल होणार आहे, तारा आणि तारेमध्ये. आता मते, शेते, बदके, हाड, एक मत, एक मत, अनेक मते, एक शेत, अनेक शेती, एक बदक, अनेक बदके, एक हाड, अनेक हाडच म्हणणार का हाडे म्हणणार, तर एक वचन काय आहे, ते हाड आणि अनेक हाडे, पण इथे एक वचन कोणतं आलेलं आहे, तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न 3 आहे, खालील प्रश्नातील अनेक वचने, आता अनेक लावायचे ना, अनेक, एक बैल, अनेक बैल, इथे सारखंच राहतं. एक रेडा, अनेक रेडे, एक घोडा, अनेक घोडा, एक गाय, अनेक गायी, मग कोणतं येणार आहे, सारखंच राहणार आहे, अनेक वचनी कुठला आलेला आहे, तर पर्याय क्रमांक 1. गळा, टिळा, शाळा, डोळा, मग इथे कोणतं येणार आहे, एक गळा, अनेक गळे, एक टिळा, अनेक, एक शाळा, अनेक शाळाच येत आहे, एक डोळा, अनेक डोळे, मग शाळेचा बदल होत नाही, म्हणजे इथे कोणता आलेला आहे, तर एक शाळा, अनेक शाळाच.
प्रश्न तिसरा आहे तारे, ग्रह, आकाश, ढग. मग अनेक विचारले, मग अनेक काय येणार आहे, ते तारेच येणार आहे. अनेक एक ग्रह येणार, एक आकाश येणार, एक ढग येणार. तर प्रश्न चौथा आहे डोळे, कान, नाक, तोंड. नाक काय असतं, एक नाक, कान एक, नाक एक, तोंड, आणि डोळे किती असतात, दोन डोळे आलेले आहे, म्हणून पर्याय क्रमांक एक. समजले सर्वांना? ओके. तर पहा, आज आपण आजच्या तासाला लिंग, वचन, उभयन्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय या घटकांचा अभ्यास केलेला आहे. जास्तीत जास्त सर्व प्रश्न प्रकारांचा सर्व विद्यार्थ्यांनी सराव करायचा. त्यामुळे आपल्याला प्रश्नाची उत्तरे लिहिणं अगदी सोपं जाईल. ओके, धन्यवाद.